चला तर माझा टेरेसचा भोपळा आहे हा। तर मी आता याचे घारगे बनवणार आहे। किती छान भोपळा आलेला आहे माझ्या टेरेसवर। मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं, तो भोपळा आहे हा। बघा कापून घेतलाय मी। तर अर्ध्या भोपळ्याचं मी किसून घेणार आहे, त्याचं कवच काढून, कारण आपल्याला घारगे बनवायचे आहेत ना भोपळ्याच्या पुऱ्या, खूप स्वादिष्ट लागतात। तर आता मी 2 भाग केलेले आहेत, एक भाग घेणार आहे घारगे बनवण्यासाठी। आता किसला आहे मी अर्धा भोपळा, तुम्ही बघू शकता किती छान किस झालेला आहे। अर्ध्या भोपळ्याचा किस केलाय मी। आता त्यामध्ये एक मोठा चमचा भरून मी तूप घेतलेला आहे, मिठलेला आहे। आता मोठा चमचा भरून मी कढईमध्ये ते तूप टाकणार आहे, गावरान तूप, आणि बडीशेप घेतलेला आहे 1 चमचा, मीठ, आणि हा गूळ घेतलेला आहे। आपल्या आवडीनुसार गूळ कमी जास्त करायचा आहे। आणि हे आहे तांदळाचं पीठ 2 चमचे, आणि हे आहे गव्हाचं, आणि हा आहे भोपळ्याचा किस। तर कढई गरम झालेली आहे। तर कढईमध्ये पाणी मी उकळून फेकून देते, कारण गोड पदार्थ बनवायचा आहे आपल्याला। तर भाज्याचा स्मेल लागू नये म्हणून नेहमी कढईमध्ये पाणी उकळून फेकून द्यायचं, आणि नंतरच त्यामध्ये गोड पदार्थ बनवायचा। आता हा मोठा चमचा भरून मी तूप घेतलेला आहे। आता आपण त्यामध्ये किस टाकणार आहोत। छान आपल्याला आता ते मिक्स करून घ्यायचं आहे, त्याला पाणी सुटेल। तर त्यामध्ये मी गूळ घालतीये। गूळ सर्व टाकून दिलेला आहे मी। मीठ टाकून दिलंय, बडीशेप पण टाकून दिली। तर छानसं आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे गूळ वितळू पर्यंत। बघा गूळ वितळला, किती डार्क कलर आलाय गुळामुळे। अजून 5-7 मिनिटं आपल्याला असं ठेवायचं आहे। गुळाचं थोडंसं पाणी आटून घ्यायचं आहे, आणि भोपळा छान शिजला पाहिजे। तर थंड होईपर्यंत आपल्याला पिठाचं मिश्रण करायचं आहे। थंड होण्यासाठी ठेवलं आहे मी। तर हे तांदळाचं पीठ मिक्स करून घेते, आणि थोडंसं आपण त्यामध्ये जायफळ किसून टाकणार आहोत। जायफळाने स्वाद खूप छान येतो। सगळं मिक्स करून घेते। छान मिक्स झालेला आहे ना। आता हे जायफळ किसते मी थोडंसं त्यामध्ये,
सगळं मिक्स करून घेतलंय। आता हे थंड झालंय मिश्रण। बऱ्यापैकी थंड झालं आहे। तर सर्व मिश्रण आपण त्यामध्ये टाकून घेऊया। आपल्याला जराही एकही थेंब पाण्याचा वापरायचा नाही। 10-15 दिवस हे घारगे टिकतात आणि खुसखुशीत होतात। आता हे सगळं मिक्स करून घेते मी। मळून छान मळायचं आहे आपल्याला। पाणी झालं आपलं मळून तयार झाला आपला गोळा। एकही थेंब पाण्याचा वापरला नाही। आता आपण त्याचे 10 मिनिटे आपण ते ठेवून देऊया आणि गोळे तयार करून घेऊया। गॅसवर मी तेल तापायला ठेवलेलं आहे। तोपर्यंत आपण हे गोळे लाटून घेऊया। आपल्या अशा प्रकारे आपण पुऱ्या बनवल्या आहे, घारगे बनवले आहे। पुऱ्या म्हणू शकता, घारगे म्हणू शकता। तर टाकून देते मी। तेल बऱ्यापैकी तापलेलं आहे। आपल्याला बारीक गॅस करूनच तळायचं आहे हे, मंद आचेवर। बघा किती सुंदर कलर आलाय आपल्या घारग्याला। खूप पौष्टिक असतात हे घारगे। अशा प्रकारे आपले सर्व घारगे तळून झालेले आहेत। तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतात ते आणि खायला पण खूप छान लागतात ते। 8-15 दिवस टिकतात ते। तुम्ही पण करून बघा। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करायला विसरू नका। प्लीज सबस्क्राईब करा।